आपलं मूळ खाऊन घेतात, बरोबर. आपल्या पिकाला जे नुकसान होतं शत्रुग्रह सगळे मरून जातात आणि वरचं पीक ऑटोमॅटिक चांगलं येतं. ते भुवस्त्र सुपर जे 6 महिने पीक असले त्याला एकदाच टाकणं पडतं. आणि काही जास्त दिवसात येणार जसं केळी वर्ष 1.5 वर्षाचे पिकं त्याला 6-6 महिन्यात टाकावं लागतं. तर जमीन सुपीक बनवण्यासाठी हे भुवस्त्र सुपर आहे. असं मार्केटमध्ये दुसरं कोणताच प्रॉडक्ट नाही आहे. जमीन सुपर आणि गांडोळांची संख्या वाढवते. पुढचं प्रॉडक्ट आपलं हे ग्रोमॅजिक ॲडव्हान्स म्हणून हे पावडर फॉर्ममध्ये येतं. 100 ग्रॅमचं पॅकेट राहतं. सगळे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये बनवलं आहे. त्याच्यामध्ये 10 पंप होतात. हे ग्रोथसाठी आहे. याच्याने ग्रोथ म्हणजे वाढ चांगली होते. नाही 100 ग्रॅम आहे. एका पंपाला 10 ग्रॅम पावडर येते. एका पंपाला 10 ग्रॅम. मग काही लोक काय करतात खट्टे टाकीचं पाणी बनवून घेतात, बरोबर. तुमची जी पद्धत असेल ती कोणी बाल्टीमध्ये किंवा कोणी बाल्टीमध्ये मिश्रण करून ठेवतो, जर पंपात टाकतो मग आपण जसं तुम्हाला माहिती येते जास्त तर त्यासाठी, किंवा कोणी 200 लिटरची टाकी करतो किंवा ड्रिपने मी सोडू शकतो. तर हे ग्रोथसाठी आहे. याच्याने काय होतं वाढ चांगली होते, फुटवे जास्त फुटतात पिकाला आणि फुलधारणा फळधारणा चांगली होते. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी नर फुल हातात येत नाही, मादी फुल फक्त हातात येतं असं येतं की नाही. याच्याने नर फुल सुद्धा आपल्या हातात येतं म्हणजे गळ होत नाही आणि त्याचाही फायदा होतो. हे ग्रोथसाठी हे आपण फवारणी करू शकतो, जमिनीतून दिला तरी फायदा होतो. पुढचं आहे आपलं EMI स्प्रे म्हणून स्टिकर आहे. जसं मार्केटमध्ये आपण स्टिकर तर वापरतो शेतकरी पावसाळ्यामध्ये, ते स्टिकर तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर अजून 4-5 कामं करतो. सगळ्यात पहिलं तर पानावर थेंब पडतात, पान भरपास होऊन जातं, पान डायरेक्ट ओलं चिमून जातं, जमिनीवर गळत नाही. दुसरा की पंपामध्ये जेव्हा आपण टाकतो औषध तर पाणी खाली राहतं, औषध वरतं राहतं, एक जीव काही होत. पण याचं जर आपण 5 ml त्या पंपामध्ये टाकलं या स्टिकरचं तर एक जीव करून टाकतं आहे. म्हणजे त्या पूर्ण फवारणीचा चांगला फायदा आपल्या पिकांना होतो. तिसरा विषय हे आंतरप्रवाही पण असतं. कीटक आपलं आडी वगैरे जे असते पाण्याच्या खाली असते, आपण फवारणी करतो वरून, तर काही पार्ट थोडाफार त्याच्यावर परिणाम होतो, जास्त होत नाही. पण याच्यामुळे काय होतं, हे स्टिकर आपलं EMI स्प्रेचं वापरल्यामुळे आंतरप्रवाही पण असते. आपण मारलं फवारणीवरून त्या आंतरप्रवाही पूर्ण वारंवारची असतं ना, तर कीटक आपला आडी खालच्या खाली मरून पडतो, आंतरप्रवाही, बरोबर. तिसरा फायदा. चौथा फायदा असा याचा की हे परागीकरण करतं, म्हणजे मधमाशांना शेतामध्ये आकर्षित करतं. जेवढा मधमाशा आकर्षित झाला तर तेवढी फुलधारणा चांगली होते आणि उत्पन्न वाढीसाठी मदत होते. असं आपलं हे 100 ml पॅकमध्ये येतं. एका पंपाला 5 ml म्हणजे 20 पंप होतात त्याच्यामध्ये. EMI स्प्रे स्टिकर. जरी इतर औषधी बाहेरची बी वापरली सध्यापुरती तरी स्टिकर हेच वापर खूप फायदेशीर आहे. त्यानंतर पुढचं आपलं मॉडिफाईड, हे पाण्याचे क्षार कमी करतं, पाण्याला फवारणीसाठी योग्य बनवतं. शेतकरी तर महागाची सगळी फवारणी मारतोच, पण पाणी जर फवारणीचं पाणी जर योग्य नसलं तर ते सगळं न्यूट्रल होणं, त्याचा काही फायदा होत नाही पिकावर फवारणीचा. म्हणजे पाण्याला योग्य होणं, क्षारयुक्त बनवतं पाण्यात. त्याच्या पुढचं आपलं हे कीटकनाशक. पिकांवर आता बरेच मावा, तुडतुडे, हॉपर्स, पांढरी माशी जे बी कीटक असतील, कृषी केंद्रावरून जर आपण घेतलं तर वेगवेगळं देतो कृषी केंद्रावर. जिथे 2चं काम आहे तिथे 4 देतो, बरोबर आहे का नाही. खर्च म्हणजे एकत्रित खर्च वाढतो शेतकऱ्याचा, अलग अलग घ्यायची गरज नाही. पण जेवढे बी प्रकारचे वेगवेगळे कीटक असतील किंवा आडी असतील सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी आपलं एकच प्रोडक्ट लागतं, त्याचं नाव आहे EMI. कसे कीटक आडी असो सगळ्यांसाठी एकच काम करतं. मावा, तुडतुडे, पांढरी माशी सगळ्यांना कव्हर करण्याचं काम करतं. वेगळं वेगळं वापरायची गरज नाही, म्हणजे खर्च वाचतो आणि रिझल्ट एकदम छान. पुढचं आहे आपलं हे ओलिव्ह सुपर 16, म्हणजे 16 मायक्रोन्यूट्रियन्स ह्याच्यात वापरले. जसं 50 किलोची युरिया, DAPची गोणी जे काम करते ते काम ही आपली 500 ml ची बॉटल करते लिक्विडमध्ये. हे आपण ड्रिपद्वारे पाण्यातून जमिनीतून बी देऊ शकतो किंवा वरून फवारणी पण करू शकतो, ठीक आहे. जवळपास हे आता आपलं 500 ml मध्ये येतं, याच्यामध्ये जवळपास 20-25 पंप होतात. काय एकरी का? एकरी एक आहे मग 500 ml. हां, एकरी 500 ml. हां, ठिबकद्वारे. आणि फवारणी केली तर 25 ml वापरता असं. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर वापरणार त्यावेळेस अजून व्यवस्थित आपण समजून घेणार आहे, ठीक आहे. तर म्हणजे याचं काम काय, 16 मायक्रोन्यूट्रियन बनलं म्हणजे पिकाला जी कमतरता आहे ते पूर्ण करण्याचं काम करतं आपलं ओलिव्ह 16. ग्रोथसाठी पण कामात येतं, जी कमतरता आहे तिथे काम करतं, ठीक आहे. पुढचं आहे आपलं व्हायरस प्लस.
बऱ्याच प्रकारचे व्हायरस पडतात पिकांवर, कोकडा येणे वगैरे जे काय असेल व्हायरस, तर वेगळं वेगळं औषध घ्यायची गरज. आपलं एक व्हायरस नावाचं प्रोडक्ट आहे, त्याचं नाव तेच आहे डायरेक्ट व्हायरस प्लस म्हणून. हे सगळ्या प्रकारचे व्हायरस कंट्रोल करतात कोणत्याही पिकाचं असं. पुढचं MICID आहे, पण एक कीटकनाशकच आहे. आणि आपलं एक प्रोडक्ट आहे MI प्राऊड म्हणून, हे बुरशीनाशक आहे. जमिनीतली बुरशी असो, वरची असो, जवळपास 800 प्रकारच्या वेगळ्या बुरशी राहतात. सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी आपलं MI प्राऊड काम करतं. असे हे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये बनवलेले म्हणजे जमीन तयार करणं म्हणजे उत्पन्न येईपर्यंत आपले सगळे काय कंपनी हे ना इंडिया ॲग्रो नाव आहे. इंडिया ॲग्रो सेंद्रिय शेतीमध्ये, म्हणजे रासायनिक याच्यात काहीच वापरलेलं नाही. हे आपलं प्रोडक्शन आहे पुण्याचं म्हणजे महाराष्ट्राचं. सायंटिस्ट आहेत अनुभवी बेलगाम वार मोहन बेलगामवार आहेत, पुण्याचेच आहेत, महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सगळं संशोधन करून आपला इंडिया ॲग्रोचा हा ब्रँड बनवला आहे. सगळे 35-40 वर्षाचा यांना सेंद्रियचा अनुभव आहे. बऱ्याच बाहेर देशामध्ये पण वगैरे सगळं त्यांचं दिलेलं चांगले फायदे होतात. तर हे सगळे प्रोडक्ट वापरून बऱ्याच शेतकऱ्यांना असे अनुभव आले की एकरी जो वार्षिक खर्च येतो एकंदरीत तो 25-30% कमीच लागतो आणि उत्पन्नात 20-30% वाढ होते. कोणतंही पीक उत्पन्न असेल, मालाची क्वालिटी, मालाला शायनिंग येणे, चकाकी असणे, बाजार म्हणजे एक रासचा माल येतो आणि बाजारभाव चांगला मिळतो, असे याचे फायदे. तर तुमचं आता जसं 4 एकर आहे समजा, तर तुम्ही बिनधास्त पूर्ण याला बी वापरला तर काहीच प्रॉब्लेम नाही, फायदाच होणार आहे. किंवा तर नुसतं वापरण्या म्हणून म्हणताय तर 1-2 एकरला नक्की वापरा, म्हणजे तुम्हाला वापरलं जिथे आणि जिथे डेली जे रासायनिक वापरत असेल ते फरकच दिसेल आहे. तर जबरदस्त फायदा आपला या सगळ्या प्रोडक्टचा. आता ग्रोथसाठी गरज आहे आपल्याला ग्रोमॅजिक ॲडव्हान्स. म्हणजे किती राहते हे का हां, तर याच्यामध्ये आपल्या कंपनीचं सिस्टम असतं हा. आणि हे कसे हे जो मी तुम्हाला दाखवलं हे प्रत्येक कृषी केंद्रावर भेटणार नाही. आपल्या कंपनीचं शॉप असतं प्रत्येक शहरात, इंडिया शॉप आहे नावाचं, तिथूनच भेटेल. पण त्याच्या आधी सिस्टम अशी आहे, अशा पद्धतीचा एक फॉर्म भरला जातो, म्हणजे ते आपल्याला सबसिडी भावात भेटतं. सांगायचा अर्थ तुमचा एक फॉर्म भरला जाईल, तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं, आपल्याला एक आणखी ID नंबर मिळतो, त्याला पैसे काहीच लागत नाही, सगळं फ्री असतं. ID नंबर मिळाल्यामुळे आपण कंपनीचे डिस्ट्रीब्युटर म्हटलं आपण. डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे तो ID नंबर तिथे दिला शॉपवर, तुम्ही स्वतः जाऊन म्हणा किंवा डायरेक्ट घरपोच मागवलं तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट सबसिडी दरामध्ये उपलब्ध होऊन जातात. स्वतः घेतले आणि पक्क बिल मिळतं तुमच्या नावाने. तर जसं तुम्ही आता सांगितलं इथे दिलेलं बा ग्रोमॅजिक ॲडव्हान्स 100 ग्रॅमचं पॅकेट, सगळं नॅनोमध्ये सेंद्रियमध्ये. जर त्याची MRP ने घेतलं तर 1815 रुपये त्याची किंमत आहे, बरोबर. हां, पण आपल्याला जसं मी सांगितलं रजिस्ट्रेशन ID नंबरवर घेतलं तर 1419 रुपयाला पडतं, म्हणजे 396 रुपये सबसिडी, म्हणजे कमी होतात असं. जसं मग स्टिकरवर किंमत असेल 550 रुपये, आपल्याला मिळतं 110 आणि कमी 440 आणि त्याचं पक्क बिल मिळतं. अशा प्रकारे मग याच्यासोबतच आपल्या कंपनीचं जसं हे सेंद्रिय शेतीमध्ये काम आहे तसंच आपल्या कंपनीचं मग आरोग्य क्षेत्रात पण काम आहे. कंपनीचं आरोग्य आपल्यासाठी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत जे बी आरोग्याच्या समस्या आहेत, खाशी, खोकला, कफ, काही दुखणं असेल, ॲलर्जी असेल, ॲसिडिटी असेल, काही पण असेल, लहानापासून मोठ्या समस्या, तर सगळ्यांसाठी गव्हर्नमेंटने आयुष डिपार्टमेंटने प्रमाणित केलेले सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. हे पण तुम्ही त्या ID नंबरवर होलसेलमध्ये केव्हाही लागलं तसं मागवू शकता, बरोबर. तो एकदाच करावा. हा, तशी आता ही कॅप्सूल आहे पहा, हे बघा, ही जो कॅप्सूल आहे ना, ती जो कॅप्सूल आहे वेल हार्ट आहे. आता कोणत्या बी वयात हार्ट अटॅक वगैरे सारखे प्रॉब्लेम व्हायला लागले, बरोबर. तर ही जो वेल हार्ट कॅप्सूल आहे याच्यानं काय होतं, हृदय मजबूत राहतं आणि रक्तप्रवाह शरीरातला सुरळीत होतो, म्हणजे त्याचा हार्ट अटॅक वगैरे सारखे प्रॉब्लेम आपल्याला काय अजून आजार नाही बरोबर. आपल्या कंपनीचं याच्यात पण काम आहे. आणि काही आणि एक माहिती म्हणून सांगतो, आणि हे डेली यूजचे पण आहेत, सगळं आयुर्वेदिकच आहे. एक सांगायचा अर्थ, जर तुम्ही शॉपीला स्वतः आले किंवा घरपोच मागू शकता, लागले ते आपण मागवू शकतो, ते बी होलसेल भावामध्ये. टूथपेस्ट, साबण, एवढ्यापासून सगळं डेली यूजचं बी. आणि नाही शेतीपुरतं शेतीसाठी आहेच. मग बाकी प्रोडक्ट बी आपण थोडं साबण मस्त आहेत पण
साबण एकदम जबरदस्त आहे. पण आपल्या घर क्वालिटी एकदम सुपर राहते सांगायचं आपण. कारण की सगळा प्रमाणित केलेला आहे, बाहेर आपण पैसे देऊनच घेतोय आज रोजी. तर बुवा, चहा powder इकडून सुद्धा best जबरदस्त quality चं आहे. भेटतं. आणि जे लागलं ते मागू शकतो, असं बंधन काही नाही. हे शेतीचे तुम्ही म्हटले नुसते शेतीचे वापरायचे तर नुसते शेतीचे वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. किंवा लागले मागे पुढे तर मी तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो असं. तर मग पूर्ण याच्यासाठी मागवा.